दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे कुंभार येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी दुपारी सोलापूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावर गाराणी मांडण्यासाठी अख्खा गाव पोहोचला। 31 जानेवारी रोजी रात्री झालेल्या दगडफेक प्रकरणी कुंभारी गावात नसलेल्या निर्दोष व्यक्तींसह मयत व्यक्ती आणि जे गावातच नव्हते अशासह मागील भांडणाचा राग मनात धरून दुसऱ्यांचा एकूण खोटा गुन्हा दाखल केला। जे घडलं नाही ते रंगवून आमच्या गावातील व्यक्तींवर कारवाई केली जाते ती चुकीची आहे। या गुन्ह्यात आरोपी म्हणून घेतलेले अनेक जण त्या दिवशी अन्य ठिकाणी असल्याचा पुरावा देत असतानाही पोलीस कोणाचाही न ऐकता अटक सत्र सुरू करतात। त्यामुळे निर्दोष व निष्पाप ग्रामस्थांवर खूप मोठा अन्याय होतोय, त्यामुळे ते मागे घेणं गरजेचं आहे। 31 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 1 दरम्यान पारधी वस्तीतील 70 ते 80 स्त्री व पुरुष मिळून दुसऱ्यांची जागा हडप करण्याच्या उद्देशानं संबंधित व्यक्तीच्या जागेत घुसून गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत। यामध्ये जखमी झालेल्या लोकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन MLC दाखल होऊन सदर घटनेबाबत तक्रार देण्यासाठी वळसंग पोलीस ठाण्यात गेले असता तेथे याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेतली नाही व कोणत्याही स्वरूपाची आजपर्यंत कारवाई केली नाही, म्हणून सदर गुन्ह्याचे तात्काळ नोंद घेणं गरजेचं होतं। तसं पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही, त्यामुळे सदर घटनेची पारदर्शकरित्या वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी। तसे न झाल्यास समस्त गावकरी हे नाईलाजास्तव रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत, अशा आशयाचे निवेदन कुंभारी गावातील गावकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक यांना भेटून केलं। आता पोलीस नेमकं काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। मी माजी सभापती आमचे मंडळी सभापती ते आम्ही त्यांना सर्व स्पेशलिटी दिल्या। आमच्या ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आहे, त्यासाठी सर्व केलंय। तर काय तर जरा किरकोळ ह्याच्यामुळे तर हे झालंय, त्यांनी काय घरला झोपडपट्टी आणि हे दोन्ही समाज आहे तिथे येऊन जरा त्रास देतात, किराणा दुकानला ह्याला मारतात, कुठलं तर शेळी घेऊन जातात, दवाखान्यात जाताना तिथनं काय तर विस्कावून घेतात त्या शेळीला। त्यांना पण विचारा तुम्ही, त्यांना पण माहिती। किती वर्षापासून असं सुरू आहे हे काय 5-6 वर्ष चालू आहे। या संदर्भात तुम्ही पोलिसांना दिलंय तर त्यांनी घेत नाहीत, ऍक्शन घेत नाहीत। काय त्यासाठी राहिलंय, बघू बोलू करू, जागेचं भांडण ते ग्रामपंचायतकडे जावा असं म्हणते। तर आता बोललो साहेबांना, तुमचं काय तक्रार असेल सर्व आम्हाला द्या, आम्ही घेतो, सॉल्व करू म्हणून सांगितलं। तुमची मागणी काय? मागणी काय नाही, गाव शांत होतं, आम्हाला मागणी काय नाही। आम्ही पण गावातच, त्यांनी पण गावातच राहू दे, भावा सरकार राहायचा आमचा विचार। कस्तुरा सिद्धाराम होनराव, काय झालं? घरी आमच्या घरात झाड होत, आंब्याचं झाड राहताना आंबे लागले होते। मग आमच्या घरात 4 नातू, 1 सून। आमचं पोरगा कामाला गेलं होतं, आमचं सून बी शेताला गेली होती आणि झाडाला धोंड्या मारायला लागले। ए मारू नका रे बाबा, तुला लागलं तर एक ने, ए रांड तुझं बापाच आहे का, जिमनीवर आहे असं म्हणून मला बॅट उचलला। बॅट उचलताना धोंड्या मारायला आम्ही घरात दार लावून बसलो। त्यांच्यासाठी घेती सारखा येते ती, आणि त्या कडाला मसूनवाट आहे का नाही, आमचं तुमचं घर सोडा, इथं आहे आमचं मसूट, इथं गाठतो आम्ही, त्यापर्यंत आहे म्हणते ती। कसं आम्ही 70 वर्ष वय आहे माझं, आणि कडापासून बघते मी, तिंच केवढा आहे तेवढंच आहे ते जाळायचं तिंच जागा हा, त्यापर्यंत आहे म्हणते ती। घरातलं काढा म्हणते ती, असं बसते ती बाहेर, कसं करायचं मी, कसं तुमची मागणी काय आता नेमकं? आमचा तिने आम्हाला काय म्हणायचं नाही। तिने कुठं घर बांधायला लागले तर ते काढायला पाहिजे गावात। ती सडकाच्या पलीकडे राहायचं, तिने इकडे यायचं नाही आमच्याकडे। येऊन आमच्या हितावर जागा आहे म्हणा, आमचा हिंचा नवरा आहे, पोरगा आहे, हिंच्या कडाच्या जागाला तिने जागा एवढं बांधली होती, आता मोठा बंगला बांधली होती। आमचं जागा हितवर आहे म्हणून ते पोराला मारले, टाकी पडलं, हिच्या नवऱ्याला मारलं। मी नारळाचा शाळचा धंदा करते ब्रिज खाली, कुंभारीच्या ब्रिज खाली। मी धंदा टाकल्यावर ते पारदुरीचे लोक घरी येऊन म्हणतात, आम्ही केलेला धंदा तुम्ही करायचा नाही, तुमच्या बापाचा आहे का, हे सगळं मड्डी वस्ती आमचं आहे म्हणून सांगते त्यांनी। आम्ही करून खायचं नाही, त्यांनीच करून खाऊ दे का। आणि नेमकं काय घटना घडली होती? आमचे लोक काय बी नाही, दिवसात त्यांनीच येऊन आमच्या जागेमध्ये, आमचा जागा आहे म्हणून त्यांनी दंड पण आमच्या माणसाला दोघाला मारले, चपलाने बाहेर गडी सगळे येऊन मारले, त्यांनी मारून अजून त्यांनीच एवढा सगळा खेळ केला त्यांनी। अजून सगळं कोणतरी व्यक्ती त्यांच्या स्मशान फोर्स ठेवलेला आहे, पोलीस चौकी आम्ही तिथे आता ते दवाखाने तिकडे ते रोडला आहे, तर ते आम्ही त्या दवाखान्याला सोडत नाही असं त्यांनी म्हणते। तर ते लोकांपासून आम्हाला सावध राहायला लई मुश्किल आहे। लहान लेकरं सुद्धा गेले तर आम्हाला तिथं हे अजिबात नाहीये।
मोठे सुद्धा भिवून जात नाहीये ते साहेब. तुम्ही सांगता मान्य आहे, ते म्हणत नाही मी. म्हणजे आमच्या गावावर त्यांनी आता त्यांना हल्ला केला, पुढे आम्हाला करत नाही. कशावर? आमचं स्वतःच जागा असून आमच्यावर कब्जा करतात त्यांनी. कशासाठी बरोबर आहे ताई, हे ते विचारावं लागेल ना साहेब. विचारायला गेल्यावर त्यांनी फोडफाड केलं तर त्यांनी मारून घेतलं तर, आणि आमच्या लोकांवर सामने आमच्या लोकांना पोलीस स्टेशन मध्ये ठेवल्यावर आमच्या घरातले बाया काय करायचं? आमच्याकडे व्हिडिओ फुटेज आहे ताई. आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे त्याचे. दगडफेक केल्याचे पण व्हिडिओ शूटिंग आहे ना. नाही म्हणत नाही मी साहेब. ते केल्यावरच केलं असेल ना माणूस. अगोदर पुढचा माणूस केल्याशिवाय मागचा माणूस करत नसते. अगोदर तिकडला आल्यावर वार तेव्हाच माणूस केलेला असते. ते त्यांनी विचार करून करावं लागेल. बरोबर आहे. पोलिसांच्या हातामध्ये जे असेल ते आपण करू. जर ते महसूलचं प्रकरण असेल तर महसूलची पण काढून द्या मला. तुम्ही ह्या सगळ्या घटना ज्या आहे या तुम्ही जर वेळोवेळी रिपोर्ट केल्या पोलीस स्टेशनला तर आम्ही कारवाई करू शकतो. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.